हाय गाइज, वेलकम बैक टू द न्यू व्लॉग। आज आहे मेन फेअरवेलचा डे। काल होता प्रिपरेशन, आपण काल तर तयारी केली ती नॉर्मल लय पण नाही आणि लय कमी पण नाही, सगळी जरा तयारी केली, सगळं सेट केलं। फक्त आता मेन डे राहिला आहे कार्यक्रमाचा, प्रोग्रामचा। आपण सगळे अरेंजमेंट करून ठेवलेले आहेत, त्या विषय नाही। आता सगळे रेडी झालेले आहेत। आम्ही चौघं पण निघालोय, घड्याळ वाजले 9:30। आम्ही दिलं तर सगळ्यांना 9चं टायमिंग, पण आम्हीच मॅनेजमेंट स्वतःच लेट आहेत, म्हणजे बाकी तर किती लेट असतात। हे यार चल केला का अजून? हे जण करायचं चाललंय, अजून ह्याच पूर्ण नाही। आणि आपण काय आपले मॅनेजमेंट वालीच पोर अजून पूर्ण नाहीत, आणि बाकीच्यांचं तर काही घेऊन बसायचं, बाकीच्यांना काहीच बोलायचे। असा विषय चालतेच। चला जा आता कॉलेजला, कोण आले, काय नियोजन आहे सगळं दाखवतो मग तिथे गेल्यावर। हां, स्टे ट्यून अख्खा फेअरवेल बघण्यासाठी। मस्तपैकी अशी रांगोळी काढलेली फेअरवेलच्या थीमवरती, फेअरवेल पार्टी टीचर्स हेडेक काय लिहिले, इकडं मुलगा इकडं मुलगी काढली, पार्किंग कट्टा, पार्किंग कट्टा, काय लिहिले, काय केले, असले काढलेले हे रांगोळी। काय विषय नाही, म्हटलं तुम्हाला दाखवावी। आपला साऊंड पण आलेला आहे, आहेत काय विषय। तुम्ही साऊंड घेऊन आलाय म्हणल्यावर ठेवणार की डान्स? साऊंड घेऊन आलेला आहे आपला, काय विषय नाही। पोरं आता उतरवायला लागलेले आहेत, साऊंडवालीच आहे ती। एंट्रीच्या सॉंगची बिंगची सगळे त्यांना पेनड्राईव्ह द्यायचं। अरे ह्यांना नाही माहिती, एक करून साऊंडवर आणायचं चाललाय। एक बेस आहे, डेकोरेशन असं केलं, काय विषय नाही। ह्यांचा फोटो काढ फक्त, एवढं मी काढतो, परतचं काढीत ना पुढचं। कार्यक्रम सुरू झालाय मस्तपैकी, काहीच विषय नाही। डेकोरेशन एकदम टॉप, कार्यक्रम एकदम टॉप, सगळी पोर बिर आलेत। आपण कायम नाही काय पडद्यामागचे कलाकार असल्यामुळे कायम आपण पडद्यामागच असतो। आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, मी कॅमेरा एवढ्यासाठी सुरू केला आहे, कॅमेरा व्हिडिओ दाखवण्याचं, म्हणजे कार्यक्रम दाखवण्यासाठी नव्हे, तर एक गोष्ट माझ्या नजरेस पडलेली आहे। नजरेस ओळखा काय असेल, चेक करा, इथं काय दिसतंय, इथं काय दिसतंय। मॅडम साडी कितीची बघा, मॅडम साडी कितीची चेक करा एकदा गाईज। मॅडम साडीनं बॅचचं पण काढलं नाही, कितीची साडी ती पण सगळ्यांना दाखवून सुटली मॅडम। काय आता बोलायचं, इकडं मॅडम बसलेत, असा विषय चालते गाईज। कार्यक्रम पूर्ण झाला होता, पोर थोड्या वेळाने जेवायला जातील, तुम्हाला तिकडे रिफ्रेशमेंटला ती पण दाखवतो काय विषय, कुठं गेले नियोजन, काय नियोजन आहे, कसं नियोजन आहे। डेकोरेशन तर काय मी आधीच दाखवलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे काही विषय नाही। बसायचं नियोजन झालं, 100 खुर्च्या आहेत, म्हणजे ही 100 नाहीत अजून लावायच्या, 100 खुर्च्या आणि टेबल बिबल आहे। तिथं बुफे करायचं आहे, जरा प्लेट्स वाळायसाठी ठेवले, धुतलेले आहेत, काही विषय नाही। सगळं नियोजन डनमध्ये झालं आहे। जाऊ जरा टेस्टिंग करतो, नाही का टेस्टिंग केल्याशिवाय करणार नाही क्वालिटी। आईस्क्रीम घेतलेत, कोन्स अमूलचे कोण आहेत, 10वाले, हे वाले कोण आहेत, 10वाले चे 7 बॉक्स घेतलेत। कपडाच नाही भैयानं तो पुसून घेते, बाया पुसायच्या कामावर आहे। भैया किधर के हो? आगरा, दिल्ली से आगरा, तो फिर डायरेक्ट इधर कैसे? नहीं कांटेक्ट था क्या इधर काम पे कैसे? हो, भाई वगैरह है क्या इधर? अकेले? पुरियान उद्या रेकॉर्ड, काय विषय नाही, व्हायरल करू। हाँ भाजी त्याला म्हटलं भाजी
यांना डान्स करायला लावला आणि हे गेस करायचं आहे समोरच्यांना ही कुठल्या डान्सची हुक स्टेप आहे, कुठल्या सॉंगची हुक स्टेप आहे. मॅम माईक झाला फेअरवेल, संपली फेअरवेल पार्टी, काही विषय नाही. सगळं डेकोरेशन पण काढलं, दी एंड झाला, हॅप्पी एंड झाला आहे. व्हिडिओ त्यांना दाखवली, काय विषय नाही. दी एंड हॅप्पी एंड, कार्य डेकोरेशन सगळं काढलं, डीजे पीजे सगळे हाकलून लावली, काय विषय नाही. मॅडम आहेत आमच्या. काहीच कार्यक्रम सगळा फेअरवेलचा ओकेमध्ये झालेला आहे. नियोजन काय विषय नाही, नियोजन सगळं त्या संपलं. आपण रूमवरती गेलो, सगळं चेंज वगैरे केलं, मुलांचा फोटोशूट हे सगळं झाला. रूमवरती गेलो, चेंज केलं, आता निघालोय. तुम्हाला डेडिकेशनचं एकमेव मस्त असं उदाहरण सांगायचं म्हटलं, सकाळपासून एवढं कंटाळा आलता आम्हाला, इतकं पळापळी झाली, सगळा कार्यक्रम झाला. काल पण इतका कंटाळा आला. प्रिपरेशनसाठी आपल्याला इथे शॉपिंगसाठी पुणे फॅशन नवीन झालेलं आहे सिटी चौकात. मी जातो, रिव्ह्यू देतो तुम्हाला, तिथलं सर्व्हिस कसं आहे, तिथले व्हरायटी काय काय आहेत, आणि मग तुम्हाला सांगतो. मग तुम्ही पण तिथं जाऊ शकता, काही विषय नाही. बरं, येतो पॉईंटला. आम्हाला इतका कंटाळा आलता काल पण आणि आज पण. काल सगळी तयारी करण्यात आणि आज सगळा कार्यक्रमचं एक्झिक्युशन, जी तयारी केली ते आपण प्रिपरेशन केलं तर सगळा कार्यक्रम करण्यात. तरी पण आता आम्ही चाललेलो आहे कुठं, तर आम्ही चाललो आहे मॅगडीला. आम्ही सगळ्यांनी युनिफॉर्म घातलाय, तयार झालो आणि चाललो आहे परत एकदा मॅगडीला. काय विषय नाही, फ्लॅश लावली ओंकारच्या ह्याची फोनची, म्हणलं जरा क्लॅरिटी जायला नको, कायच आपल्याला बघायला तर असं व्हायला नको म्हणून. आणि चालते जातो डायरेक्ट मॅगडीला. कंटाळा आलाय खूप, डोळ्यावरती तुम्हाला झोप दिसत असेल, झोप पण नाही पूर्ण झाली. रात्री जरा उशीर झालतो झोपायला, कारण परत मॅगडीमध्ये आलतो रात्री. हा, आणि भेटू आपण डायरेक्ट थोड्या वेळानं 11ला बंद झालं मॅगडी, की लगेच भेटू थोड्या वेळात.